मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एक योजना मार्केटमध्ये आणली। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीनंतर आपल्या लाडक्या भावांसाठी लाडका भाऊ योजना आणली आणि एकच दणका उडून दिला। आषाढी एकादशीचं निमित्त साधून लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली। यामध्ये 12वी पास असणाऱ्यांसाठी दर महिन्याला 6,000 रुपये आणि डिप्लोमा पास असणाऱ्यांसाठी दर महिन्याला 8,000 रुपये आणि जी पोरं पदवीधर आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे अशा पोरांना दर महिन्याला 10,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन केली। आता ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि या योजनेसाठी काय काय लागतं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, माझं नाव रवी लाटे, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। मागच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामध्ये 21 वर्षापासून तर वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचं सांगितलं। तसं या महिन्यात लाडका भाऊ ही योजना मुख्यमंत्र्यांनी आणली। लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि फॉर्म भरायला तोबा गर्दी झाली। या योजनेमध्ये सुरुवातीला लय किचकटपणा होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा किचकटपणा दूर केला आणि ही योजना सुटसुटीत करून दिली। सोशल मीडियावर या योजनेची म्हणजेच लाडकी बहीण योजनेची नेटकऱ्यांनी लय खिल्ली उडवली। लाडकी बहीण योजना आणली खरी, पण लाडक्या भावाला इसरले की काय असे टोमणे मारणारे मीम्स व्हायरल होत होते आणि विरोधक सुद्धा जोरदार टीका करत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन लाडक्या भाऊ योजनेचा दणका उडून दिला। पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना काय आहे याची सविस्तर माहिती दिली। ते असे म्हणाले, लाडक्या बहिणींसाठी योजना आणली पण लाडक्या भावाचं काय अशी टीका विरोधक करत होते, पण लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी ही योजना आणली आहे। जो कोणी तरुण 12वी पास झाला असेल त्याला दर महिन्याला 6,000 रुपये, डिप्लोमावाल्यांना 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएशन झालेल्या पोरांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेत पात्र झालेल्या तरुणांना वर्षभर एखाद्या कारखान्यात किंवा कंपनीत कामगार म्हणून काम करावं लागेल। त्यासाठी विद्यावेतन म्हणून सरकार हे पैसे देणार आहे। त्यानंतर त्याला नोकरीचा अनुभव मिळेल, त्या अनुभवाच्या जोरावर तो नवीन नोकरी देखील मिळवता येईल। अशा प्रकारे सगळ्या स्किलवर आपण काम करत आहोत आणि राज्यातल्या उद्योग जगताला कुशल कामगार मिळावेत म्हणून आपण ही योजना आणली आहे। या योजनेमुळे बेरोजगारी मिटेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। आता बेरोजगारी मिटेल की नाही हे भविष्यातच सांगत, तोपर्यंत आपण ही योजनाच बघू। सुरुवातीला ही योजना नक्की काय आहे हे आपण समजून घेऊ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला लाडका भाऊ योजना असं म्हटलं असलं तरी या योजनेचं खरं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं आहे। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केली होती। या योजनेत पदवीधर, ITI, डिप्लोमा, 12वी असे पास असणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या योजनेसाठी सरकारने तब्बल 5,500 कोटींची तरतूद केली। आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे, याचा अर्ज कुठं करायचा याची आपण माहिती घेऊ। या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या 12वी, ITI, डिप्लोमा, डिग्री, मास्टर केलेल्या तरुणांना मिळणार आहे। या योजनेसाठी rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे। ही योजना 6 महिन्यांसाठीच असणार आहे। चा टाइम वर्षभर असेल अशी चर्चा होती, पण या योजनेचा टाइम वर्षभर नसून फक्त 6 महिनेच असणार आहे। त्यामुळे 6 महिन्याच्या वर सरकार तुम्हाला काय पोचणार नाही, हे पोरांना लक्षात राहू द्या। आणि 6 महिन्यांनी महाराष्ट्रातील नवीन सरकार आणली, त्यामुळे ही योजना पोरांसाठी आहे का इलेक्शनसाठी आहे हे तुम्हीच ठरवा, ते मी नाही सांगणार तुम्हाला। हे जाऊ द्या, पुढची माहिती घेऊ। या योजनेअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्या डायरेक्ट बँकेत जमा होणार आहेत। आता या योजनेसाठी कोणती कोणती कागद लागतात हे बघू। या योजनेसाठी इथला पोरगा पोरगी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रात राहणारा पाहिजे, गुजरातचा नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। ते तुम्हाला कलेक्टर कडून मिळेल। तिकीट कलेक्टर नाही, जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी कडूनच मिळेल। त्यानंतर आधार कार्ड पाहिजे, ते बी बँकेला लिंक पाहिजे, म्हणजे बँकेला जोडलं असावं। ही सगळी कागद स्कॅन करायची, rozgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर अपलोड करून त्याचा फॉर्म भरायचा आणि नंतर ही नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ घेणार आहे। त्यामुळे सरकारने दिलेला हा प्रसाद सर्वांनी घ्यावा। आणि बरं का, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।